एक असा सायंटिस्ट ज्याने स्वप्न बघितलं लोकांना उजेडात आणण्याचं. त्याने हजारो प्रयोग केले. कधी वायर फुटली, कधी बल्ब चढाला, तर कधी संपूर्ण मशीन जळून खाक झाली. पण एक दिवस त्याला त्याहूनही मोठा धक्का बसला, म्हणजे त्याची संपूर्ण प्रयोगशाळा जळून खाक झाली. जवळपास 20 वर्षाचं काम एका रात्रीत संपलं. ती व्यक्ती होती थॉमस अल्वा एडिसन. त्याच वेळी त्याचा मुलगा रडत त्याच्याकडे धावत आला आणि त्याने आपल्या वडिलांना म्हटलं, बाबा सगळं काही संपलं, आता काय करायचं? तो हताश झाला, निराश झाला, घाबरला. परंतु त्यावर एडिसन मात्र शांत राहिले. ते शांतपणे त्या जळलेल्या प्रयोगशाळेकडे पाहत राहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली. ते पाहून त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला, बाबा तुम्ही हसत का आहात? हे बघ बाळा, निसर्गाने माझ्या सर्व चुका जाळून खाक केल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी स्वच्छ जागा मिळाली आहे. त्या रात्री त्यांच्या पायाखाली राख होती, परंतु मनामध्ये नवीन निर्माण करण्याची आग होती. त्याने दुसऱ्याच दिवशी नवीन प्रयोग सुरू केला आणि काही महिन्यातच जगाला दिला पहिला इलेक्ट्रिक बल्ब. त्याने संपूर्ण अंधाराला हरवलं. या कथेचा अर्थ खूप खोल आहे मित्रांनो. जळलेली प्रयोगशाळा ही एडिसनसाठी शेवट नव्हती, तर ती एक नवीन सुरुवात होती. कारण जिथे इतरांना एंड दिसतो, तिथेच एक विजेता अपॉर्च्युनिटी पाहत असतो. कधी कधी देव सर्व काही तोडतो, जेणेकरून तुम्ही स्वतःला नव्याने निर्माण करू शकाल. म्हणून लक्षात ठेवा, जर का तुम्ही आज राख झाला आहात तर मुळीच घाबरू नका. कदाचित तिथूनच नवीन प्रकाश जन्म घेईल. जर काही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.